ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची गाडी तोडफोड करणारे सरपंच मंगेश साबळे यांनी भरले नामनिर्देशन पत्र। मराठा समाज शेतकऱ्यांच्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा साबळे यांनी केला दावा। दानवे यांनी मतदारसंघात व परिसरात कुठलीही विकास कामे अद्यापपर्यंत केलेली नाही। दानवेंनी शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी मागील 25 ते 30 वर्षापासून खात कोट्यावधीची माया जमा केली। आज दिनांक 19 एप्रिल वार शुक्रवार रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालय व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची गाडी तोडणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठ्यांची धडाडीची तोफ व एक अभ्यासू नेतृत्व असलेले सरपंच मंगेश साबळे यांनी आज निर्देशन पत्र दाखल केले आहे। ही आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच मंगेश साबळे। हेच ते मंगेश साबळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती आणि कारण होते की ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी कायद्याने केलेली मराठा आरक्षणाची लढाई ही मराठ्यांच्या विरोधात आहे। याचाच राग मनात धरून कायद्याच्या विरोधात, लोकशाहीच्या विरोधात जात याच मंगेश साबळे यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली होती। तर छत्रपती संभाजीनगर ते फुलंब्री या मुख्य महामार्गावर सरकारचा व राजकर्त्यांचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता स्वतःची गाडी पेटून देत रणकंदान उभे केले होते आणि याच नंतर पुन्हा एक मराठवाड्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढावायचा चेहरा समोर आला आणि या चेहऱ्याने बरेच प्रकरण सरकारची, कर्मचाऱ्यांची बाहेर काढली व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम हाती घेतले। आणि तेव्हाच यांनी घोषणा दिली होती की आपण यांच्या विरोधात लोकसभेमध्ये दंड थोपटणार। यानंतर मराठा समाजातून यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून पाठिंबा जाहीर करण्यात आला आणि या पाठिंब्यावरूनच आज दिनांक 19 एप्रिल रोजी त्यांनी मराठवाड्यातील आराध्य दैवत असलेले राजूर येथील गणपतीरायाचे दर्शन घेत आपल्या शेकडो चाहत्यांसोबत राजूर येथे जालना रॅली काढत मोटरसायकलच्या माध्यमातून थेट जालना जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व आपले लोकसभा नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केले आहे। यावेळी बोलताना मंगेश साबळे म्हणाले की माझ्याकडून जनतेला काय अपेक्षा आहे हे जनता आपल्या मतदानाच्या हक्कातून मला दाखवून देणार आहे व जनतेने सुद्धा दाखवून देणार आहे। तसेच यावेळी त्यांनी रावसाहेब पाटील दानवे यांच्यावर सुद्धा टोला लगावला। जनतेला 20 ते 25 वर्षापासून सत्तेत असलेले दादा राज पुन्हा हवे आहेत की एक शेतकऱ्याचा मुलगा हवा आहे जो आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवायला तयार आहे। तसेच माझी रणनीती आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती याच मुद्द्यावरून मी ही लढाई लढणार आहे। ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, शेतकऱ्यांच्या टाळूवरची लोणी मागील 20 ते 25 वर्षापासून खात कोट्यावधीची माय जमा केली आहे। मात्र मतदारसंघात व परिसरात कुठलाही विकास त्यांनी अद्यापपर्यंत केलेला नाही। त्यामुळे गरीब शेतकऱ्यांचा पूर्णतः विकास त्यांनी थांबवून ठेवलेला आहे। या विकासाला गती देण्यासाठी मी या जालना लोकसभेमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे। तसेच यामध्ये मला प्रचंड प्रतिसाद नागरिकांमधून मिळत आहे। नक्की विजय माझाच होणार असल्याचे मत यावेळी मंगेश साबळे यांनी मांडले आहे। दादा मला सांगा, तुम्ही आज फॉर्म भरलाय, काय अपेक्षा आपली? अपेक्षा आता जनता ठरवेल की जनतेला काय अपेक्षित आहे। जनतेला 25 वर्षापासून सत्तेत असलेले दादाराज पुन्हा हवेत की नवीन चेहरा हवा आहे जो त्यांच्यासाठी आवाज उचलायला रस्त्यावर यायला तयार आहे। रणनीती कशी असणार आहे? रणनीती एकच आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती। काय जनशक्ती काय? ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन ज्यांनी संपत्ती कमावली आहे त्यांच्या विरोधात एक शेतकऱ्याचं पोरगं, शेतकऱ्याच्या बांधावर झालेलं प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहिलेले कष्टकरी शेतकऱ्यांचं पोरगं 1 रुपयाही खर्च न करता अत्यंत कमी खर्चामध्ये जनमानसापर्यंत जात आहे, पोहोचतं आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे। मराठा आरक्षणामध्ये आपण भूमिका घेतली होती, गाड्या जाळल्या होत्या, तर मग पाटलांचं तुम्हाला समर्थन आहे? पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, तो अतिशय योग्य आहे। पण या ठिकाणी जनसामान्यांच्या भावना लक्षात घेऊन की काँग्रेस आणि भाजपपेक्षा काहीतरी वेगळा पर्याय हवा म्हणून या ठिकाणी आम्ही पर्याय दिला आहे। पर्याय कसा असणार? पर्याय अपक्ष उमेदवार असणार आहे जो तुमच्यासाठी लढू शकतो, वेळप्रसंगी रस्त्यावर येऊ शकतो, शेतकऱ्यांचा आकांत त्या लोकसभेमध्ये मांडू शकतो। तुमच्याकडे हिंगोली जिल्ह्याचा विकास आराखडा काय? रावसाहेब पाटलांनी इथं विकासाचा धडाका लावला होता,
खूप विकास केलेला असं त्यांचं काय विकास केला आहे मला सांगा ना तुम्ही. त्यांच्या जवखेडा गावामधून एक डांबरेल रस्ता आणला, सिमेंट रस्ता म्हणून जालन्याचा विकास झाला का? आज शिक्षण व्यवस्था जालन्याची कोलमंडली आहे. पत्र्याचे कॉलेज या जालना जिल्ह्यात आज आहे. या जालना जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था नाही. एखाद्या बाईचं ऑपरेशन डिलिव्हरी करायचं तर सीझर डायरेक्ट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करतात, 2-2, 3-3 लाख रुपये घेतात. पोरांना प्यायला शुद्ध पाणी नाही, 15-15 दिवसाला पाणी यायला लागले. कधीही लाईट जाते, कधीही लाईट येते. काय विकास केला आहे दादांनी? तुमचा प्रचार कसा असणार आहे? प्रचार माझा जनता करणार आहे. जनतेपर्यंत मी चिन्ह पोहोचवण्याचं काम करणार आहे. जनता हा बदल घडवून आणणार आहे. माझ्याकडे प्रचार प्रसार करायला सुद्धा संपत्ती नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून, तरुण पोरांच्या मित्रांच्या माध्यमातून मी प्रचार प्रसार करणार आहे. चिन्ह कोणतं असणार?